नमस्कार शेतकरी बंधूंनो. जर आपण रब्बी हंगामात गहू, हरभरा, करडई, जवस, मोहरी हे पिके लावण्याचा विचार करीत असाल, तर आपणास आनंदाची बातमी आहे. कारण शासन आपणास प्रमाणित बियाणे 50% अनुदानावर देत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये प्रात्यक्षिक प्लॉट लावायचा आहे, त्या शेतकऱ्यांकरिता 100% अनुदानावर बियाणे देण्यात येत आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, जय महाराष्ट्र. काय बा, शेती करताना केलीच पाहिजे, कारण वावर आहे तर पावर आहे. मी गजान फोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. रब्बी हंगाम 2024मध्ये गहू, हरभरा, करडई, जवस या पिकांची प्रमाणित बियाणे 50% अनुदानावरती वाटण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक प्लॉट लावायचा आहे, त्यांच्याकरिता 100% अनुदानावरती बियाणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. याकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा. तर चला मित्रांनो, पाहूया ऑनलाईन अर्ज कसा करायचा. याकरता आपणास गुगल क्रोम ओपन करायचा आहे. तुमच्या लॅपटॉपवरती, मोबाईलवरती, पी सीवरती. जर तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असेल तर तुम्हाला तीन टिपावरती जाऊन डेस्कटॉप व्ह्यू सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर इथे टाईप करायचं आहे महाडीबीटी फार्मर लॉग इन. महाडीबीटी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर महाडीबीटी महाराष्ट्र gov.in या साईडवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता. एक तर तुमचा वापरकर्ता आय डी, युजर आय डी आणि पासवर्डच्या साहाय्याने, तसेच आधार कार्ड नंबरच्या साहाय्याने. आपले सरकार नावाची अशी एक साईट ओपन होईल. आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला असा मेसेज येत असेल युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड, म्हणजे तुम्ही आधी कुठल्याही प्रकारचं यामध्ये लॉग इन केलेलं नाही आहे, तुम्हाला काय करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला तुमचं महाडीबीटी पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ नेक्स्ट स्टेप आहे तुमची, म्हणजे नंतर मग तुम्ही ह्या व्हिडिओची सुरुवात करू शकता. आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं. OTP वरती क्लिक केल्यानंतर OTP पाठवा. OTP पाठवल्यानंतर इथे मेसेज येईल, तुमच्या रजिस्टर्ड जो आधारला लिंक मोबाईल आहे त्यावरती OTP सेंड करण्यात येत आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती आलेला OTP इथे प्रविष्ट करायचा आहे. आलेला OTP प्रविष्ट केल्यानंतर इथे OTP तपासावरती क्लिक करायचं आहे. OTP तपासा यावरती क्लिक केल्यानंतर आपले सरकार महाडीबीटीचा तुमचा लॉग इन ID ओपन होईल. यामध्ये आपणास अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. अनुदानावरती बियाणे या घटकाकरता अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत. यासाठी आपणास बियाणे, औषधे व खते बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर बियाणे, औषधे व खते हा टॅब ओपन होतो. या टॅबमध्ये ही टीप जी आहे ही व्यवस्थित वाचाल. आपणास कमाल 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येईल. 2 पीक प्रात्यक्षिकाकरिता बियाण्यास 100% अनुदान दिले जाईल. म्हणजे तुम्हाला 100% अनुदान यावरती मिळणार. कशाकरिता? प्रात्यक्षिकाकरिता. त्यानंतर 3 प्रमाणित बियाण्याकरिता कमाल 50% मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाईल. याच्या समोरील बाबी निवडा यावरती क्लिक करायचं आहे. मुख्य घटक ऑटोमॅटिक येणार, बाब निवडा ऑटोमॅटिक येणार. त्यानंतर पीक निवडा. पीक निवडामध्ये करडई, गहू, जवस, मोहरी, हरभरा या पिकाच्या बियाण्याकरता शासनातर्फे अनुदान दिले जाते. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं. आणि बरं का मंडळी, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का. यापैकी तुम्हाला जे पीक तुमच्या शेतात लावायचं असेल याची निवड करायची आहे. त्यानंतर अनुदान हवे असलेली बाब निवडायची आहे. म्हणजे तुम्हाला प्रात्यक्षिक प्लॉट तुमच्या शेतात लावायचा आहे की प्रमाणित बियाणे तुम्हाला घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला जुने वाण हवे आहे की नवीन वाण हवे आहे याची निवड करायची आहे. कोणते वाण हवे आहे, कोणती व्हेरायटी हवी आहे याची निवड करायची आहे. त्यानंतर किती क्षेत्रासाठी तुम्हाला लावायचं आहे ते क्षेत्र सिलेक्ट करायचं आहे. अंदाजित आवश्यक बियाणे किलोग्राममध्ये, म्हणजे तुम्हाला जवळजवळ 75 किलो बियाण्याची आवश्यकता आहे. आपण अर्ज केलेले वाण उपलब्ध नसल्यास आपणास सदर पिकाचे अन्य वाण उपलब्ध करून दिले जाईल. यावरती टिक करायचं आहे. यानंतर जतन यावरती क्लिक करायचं आहे. घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? नाही, नो. यानंतर तुम्हाला अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर हा टॅब मेसेज व्यवस्थित वाचायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पहामध्ये इथे तुम्ही बघू शकता की तुमचा बियाणे ह्या घटकाचा अर्ज आलेला आहे. त्याला प्राधान्य क्रमांक 1 द्यायचा आहे. इतर ज्या घटकाची तुम्ही निवड केलेली आहे त्याला 1, 2, 3, 4 असे क्रमांक तुम्ही देऊ शकता. अटी व शर्ती मान्य करायचा आहे आणि तुमचा अर्ज सादर करायचा आहे. आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज सादर केला आहे. ओके हा टॅब ओपन होईल. या टॅबमध्ये तुम्ही बघू शकता बाब बियाणे या बाबीची अर्जस्थिती ही इलिजिबल फॉर लॉटरी आहे. म्हणजे तुम्ही अर्ज हा व्यवस्थितपणे सबमिट केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर आपण या चॅनलला नवीन असाल
तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन येतच राहू. तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा.